मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान प्रजासत्ताक दिनी टोकाचे पाऊल उचलत पिपरी पुनर्वसन कवडसी फाटा येथील 80 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे। संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे, दिलीप मडामे आणि अभिषेक लेंडे हे मागील 2 दिवसांपासून बेपत्ता असतानाच दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी अचानक नॅशनल हायवे जवळील पाण्याच्या टाकीवर आंदोलनासाठी चढल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन पालकमंत्री पंकज भोयर यांनी 4 महिन्यांपूर्वी देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही आणि मंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। प्रजासत्ताक दिनी लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांना आपल्या हक्कासाठी जीवावर उदार होऊन आंदोलन करावे लागत असल्याने शासनाच्या असंवेदनशील धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून घटनास्थळी शेकडो प्रकल्पग्रस्तांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला आहे।